भंडारा नगर परिषद चुनाव में मधुरा मिलिंद मदनकर की दावेदारी चर्चा में। भाजपा की संभावित उम्मीदवार मधुरा मदनकर पर टिकी निगाहें। जनता के बीच लोकप्रिय चेहरा मधुरा मदनकर का नाम प्रमुखता में। भंडारा में महिला नेतृत्व की नई पहचान बन सकती है मधुरा मदनकर। विकास और स्वच्छता अभियानों से उभरी मधुरा मदनकर की छवि। भंडारा नगर परिषद चुनाव में भाजपा की संभावित उम्मीदवार मधुरा मिलिंद मदनकर की दावेदारी चर्चा में। भंडारा नगर परिषद चुनाव को लेकर राजनीतिक हलचल तेज है और भाजपा की जमीनी कार्यकर्ता व 2 बार की नगर सेविका मधुरा मिलिंद मदनकर का नाम नगराध्यक्ष पद के लिए प्रमुखता से सामने आ रहा है। लंबे समय से जनता के बीच कार्यरत मधुरा मदनकर ने क्षेत्र में स्वच्छता, महिला सशक्तिकरण और विकास से जुड़े कई मुद्दों पर सक्रिय भूमिका निभाई है। मधुरा मदनकर का कहना है, मैंने जनता के बीच रहकर काम किया है, अब नगर के सर्वांगीण विकास के लिए नेतृत्व की जिम्मेदारी चाहती हूँ। भाजपा की नीतियों के साथ भंडारा को एक नया रूप देने का मेरा सपना है। पार्टी कार्यकर्ताओं में उनके नाम को लेकर उत्साह है और स्थानीय जनता भी उन्हें एक कर्मठ, ईमानदार और अनुभवी चेहरा मानती है। अब नजरें इस पर टिकी हैं कि क्या भाजपा मधुरा मिलिंद मदनकर को टिकट देकर भंडारा में नया इतिहास रचेगी। भंडारा में महिला नेतृत्व की नई पहचान मधुरा मिलिंद मदनकर। नमस्कार, मी सौ मधुरा मिलिंद मदनकर, प्रभाग 6 ची नगरसेविका आहे आणि माझ्या या नगरसेविकेला 2 टर्म झालेले आहे। मला लोकांनी 2दा निवडून दिलेला आहे। मी या कालावधीत पाण्याची समस्या आणि घरकुलचे प्रश्न जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केला, आटोकाट प्रयत्न केला। भरपूर असे घरकुल पण दिले आणि पाण्याची पण समस्या, बहुतेक पिण्याचं पाणी आणि हे आपलं जे बाहेरच्या वापरीचं पाणी आहे ते तरी मी समाधानकारक लोकांचे प्रश्न सोडवलेले आहे। आणि माझा हा भाग जो आहे प्रभाग 6, इथे स्लम एरिया भरपूर आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी निराधारीचे काम करणे, त्यांचे राशन कार्ड बनवून देणे आणि जे महिला बाल कल्याणचे केसेस आहे ते सोडवणे। इवन जी लाडकी बहीण जी योजना आलेली होती ती सुद्धा मी पुष्कळशे 600 जवळपास 600चे फॉर्म भरून दिले आणि लोकांना त्याचा लाभ पण मिळत आहे आणि त्याचे अपडेट पण घेत असते की तुम्हाला बरोबर पैसे येऊन राहिले नाही येत आहे। त्या ज्या काही समस्या असेल, कुठे जायचं काय जायचं, मी त्याचं नियमित मार्गदर्शन करत असते। आणि आता ज्या नगर परिषदच्या निवडणुका 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या आहे, त्या निवडणुकीत महिला आरक्षण आलेलं आहे। तर मी माझ्या बीजेपी, माझा जो भारतीय जनता पक्ष या वरिष्ठांकडे मी पक्षाकडे बोललेली आहे की मला ही संधी, म्हणजे मी इच्छुक आहे या उमेदवारी करिता, नगराध्यक्ष पदाकरिता, आणि जर मला पक्षाने त्यात उमेदवारी दिली तर मी नक्कीच भंडाऱ्याचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छ सुंदर आपला भंडारा झाला पाहिजे याकरता नक्की प्रयत्नशील राहील। मला आपण सांगा, आपण आपल्या प्रभागामध्ये पुरेपूर काम केलेले आहेत, जसं आपण सांगितलं पाणीचे जे समस्या होती ती आपण मार्गी लावली, पण आता भंडाऱ्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर पूर्ण भंडारा सिटीमध्ये कोणकोणत्या प्रमुख समस्या आपल्याला आढळून येतात? सगळ्यात आधी तर ही पाण्याची जी समस्या म्हटलं मी ती आवश्यक आहे करणे, कारण भंडारा जवळच हे नदी आहे, आपली वैनगंगा नदी, आणि आपण लोकांना पाणी द्यायला पाहिजे। मला असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। पूर्ण आपली जी नवीन पाईपलाईनचं हे आहे पूर्ण करून ते समस्या सोडवण्यात येईल। या व्यतिरिक्त आणखी कोणत्या समस्या दिसतात? आणि हे रस्ते आमचे भंडाऱ्याचे अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। ह्या रस्त्यांचं सुद्धा विल्हेवाट लावण्याची मी प्रयत्न करणार, कारण अनेक लोकांना या रस्त्यापासून कुणाचे हात गेले, कुणाचे पाय, कंबर आणि अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत। त्या अपघातात अनेक लोक मृत्यू सुद्धा मरण पावलेले आहेत, अपघाती मृत्यू, आणि ही समस्या जटिल झालेली आहे भंडाऱ्याकरता, तर ही सोडवण्याचा नक्की मी पुरेपूर प्रयत्न करेल।
येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक आहे आणि प्रत्येक लोकांनी आपली आपली दावेदारी दाखवली, त्यात आपण सुद्धा एक प्रबळ दावेदार आहात. जर पक्षाने आपल्याला उमेदवारी जर दिली तर कशा प्रकारची वाटचाल आपली समोर राहणार आहे? जर मला ही उमेदवारी दिली तर सर्वांना विश्वासात घेऊन आपले पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, आपले नागरिक आहेत, इथले भंडारा शहराचे सर्वांना विश्वासात घेऊन मी कार्य करण्याचा प्रयत्न करेन. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे भंडाराचे जे लोक जे बघत आहेत, जे भंडारी जनता बघत आहेत, वेळ आल्यावर जेव्हा निवडणूक येतं तर तेव्हा लोक आपलं मतदान करण्याकडे जात नाहीये, त्यामुळे मतदानचे पर्सेंटेज आहेत ते कमी होतात. तर मतदान करण्याकरिता आपल्या जनतेला कशा प्रकारे प्रवृत्त आपण करणार? मतदान करणे हे आपला अधिकार आहे. आपल्या भारतामध्ये लोकशाही सुरू आहे आणि त्या लोकशाहीमध्ये आपला हक्क बजावणे, मतदान करून आपला हक्क बजावणे हे आपला अधिकार आहे. तर हे नक्की तुम्ही मतदान करून आपला योग्य उमेदवार निवडून देण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, तर त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून येत्या 2 तारखेला सर्व नागरिकांनी अवश्य आपल्या बूथ केंद्रावर जाऊन मतदान करावे ही विनंती. आता जे आपले भंडाराकर जे आहे त्यांना जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर त्यांना कशा प्रकारचं एक आवाहन, कशा प्रकारची एक विनंती आपल्या द्वारे आपण करू इच्छिता? मला आता नगरसेविका असताना स्वच्छता जो विषय आहे भंडाऱ्याचा, तर मला एकच सांगायचं आहे नागरिकांना की तुमचा आणि आमचा सहयोग मिळाल्याशिवाय हा स्वच्छ सुंदर भंडारा आपला होणे अशक्य आहे. तेव्हा नागरिकांकडून तर आवश्यकच आहे, आम्ही तर प्रयत्न करूच, आमच्या नगर परिषद थ्रू पण आम्ही सोय देण्याचा प्रयत्न करू, पण लोकांचाही तेवढा सहयोग मिळणे आवश्यक आहे. आणि म्हणून मला नागरिकांना विनंती आहे की जर पक्षाने मला तिकीट दिली तर मला भरघोस मतांनी निवडून द्या ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद.